नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की इंडस सिव्हिलायझेशनवर एक क्वेश्चन वारंवार विचारला जात असतो आणि या क्वेश्चनला त्या क्वेश्चनचा आन्सर आपण कसं करणं अपेक्षित आहे या संदर्भात आपण चर्चा करूया। प्रश्न काय आहे बघूया। प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील नगर रचना व सांस्कृतिक जीवनाचा भारताच्या वर्तमान व नागरी जीवनावर किती आणि कोणत्या प्रकारे प्रभाव पडलेला पाहायला मिळतो किंवा प्रभाव जाणवतो याच्यावर तुम्हाला चर्चा करा असं विचारलेलं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा किंवा सगळ्यात प्रथम आपण हे करणं गरजेचं आहे की प्रश्नाचे नेमके कीवर्ड्स कोणते आहेत याच्यावरून आपल्या प्रश्नाचा स्वभाव कळणार आहे आणि प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की प्रश्न उचलता आला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय विचारलंय हे समजणं अपेक्षित आहे। ओके, चला तर मग आपण बघूया। यामध्ये सिंधू संस्कृतीमधील नगर रचना या गोष्टीला खूप हायलाइट केलं जाणार आहे व सांस्कृतिक जीवनाचा म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन मधलं जे सांस्कृतिक जीवन आहे हे सांस्कृतिक जीवन याचा भारताच्या वर्तमान नागरी जीवनावर काय इम्पॅक्ट पडलेला आहे, म्हणजे आज तागायतपर्यंत अशा कोणत्या गोष्टी पाहायला मिळत आहेत, ठीक आहे, की ज्याच्यामधून आपल्याला हे पाहायला मिळतंय की ते आजही त्या गोष्टी इंडस सिव्हिलायझेशन पासून फॉलो होत आलेले आहेत। पहिला मुद्दा हा आहे। ओके, सो प्रश्नाचा मूळ गाभा तुम्हाला लक्षात आलेला आहे आणि प्रश्नाचा स्वभाव लक्षात येऊ शकतो। ओके, सो प्रश्नाचा गाभा काय आहे तर आपला इंडस सिव्हिलायझेशन मधील टाउन प्लॅनिंग आणि इंडस सिव्हिलायझेशन मधील सांस्कृतिक जीवन या दोन गोष्टींना आपल्याला मेन्शन करायचंय, बट कोणत्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करायचे, स्वभाव काय आहे प्रश्नाचा त्याला मेन्शन करत असताना कंपेअर करायचं आजच्या वर्तमान नागरी जीवनासोबत, ओके, शहर रचनेसोबत आणि सांस्कृतिक जीवनासोबत। सो हे एक प्रकारे कंपॅरेटिव्ह चर्चा असणार आहे, हे लक्षात ठेवा। ओके, सो हा क्वेश्चन आपल्याला टॅकल करायचा आहे। याचं उत्तर काय असू शकतं थोडक्यात बघा। पहा मित्रांनो, हमेशा एक महत्त्वाची टिप या ठिकाणी मी तुम्हाला नक्की देईन। यामध्ये आपण हमखासपणे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे कोणती, तर मित्रांनो उत्तराची रूपरेखा लिहायला हमेशा सुरुवात करा। जर तुम्ही बिगिनर्स असाल, जर तुम्ही सुरुवात करत असाल उत्तर लिखाणाची, तर नक्की उत्तराची रूपरेषा तुम्हाला लिहिता आली पाहिजे, तर आणि तर ते उत्तर सुनियोजित आणि सिक्वेन्स मध्ये पाहायला मिळू शकेल। ओके, कसं असलं पाहिजे तुमचं उत्तर थोडक्यात मित्रांनो, उत्तर 3 भागामध्ये लिहावं। एक म्हणजे उत्तराची सुरुवात, मूळ उत्तर आणि त्यानंतर समारोप। उत्तराची सुरुवात काय असणार आहे पहा। प्रश्न काय होता लक्षात घ्या, भारतातील म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन मधील नगर रचना आणि सांस्कृतिक जीवनाचा भारतावरती आता कसा इम्पॅक्ट आहे। ओके, सो याच गोष्टीला मी काय करतोय, उत्तराच्या सुरुवातीमध्ये मान्यता देतोय, जसं की भारतातील प्रचलित नगर रचना, धार्मिक सामाजिक जीवन, व्यापार इत्यादी घटकांच्या अवलोकनावरून प्रतीत होते की खालील बहुसंख्य लक्षणे सिंधू संस्कृतीपासून चालत आली असावीत। ओके, आणि ती लक्षणे खालीलप्रमाणे, जसं की आता मी मूळ उत्तराला सुरुवात करेल ज्यामध्ये सिंधू संस्कृतीची नगर रचना आणि तेथील वैशिष्ट्ये या बाबतीत मी चर्चा करेल। त्यावेळेस मुख्य रस्ते हा एक महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे की मुख्य रस्ता आणि उपरस्ता जे आहेत ते काटकोनामध्ये छेदत असायचे। पहिला मुद्दा क्लिअर करा। दुसरा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन। साहजिक आहे की 1 मीटर खोल गटार, ओके, आणि ती पण बंदिस्त अवस्थेमध्ये मॅनहोलची सुविधा या ठिकाणी होती, माणसं उतरून ही गटारं साफ करू शकत होती। आजही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। तिसरा मुद्दा, पक्क्या विटांची घरं आणि विशेष म्हणजे 2 मजली घरं। आजही पक्क्या विटांचा वापर केला जातो आणि बिल्डिंग स्ट्रक्चर्स केले जातात। सो हा एक मुद्दा तुमच्या उत्तरामध्ये हमखास यायला हवा, हे लक्षात ठेवा। उत्तर मुद्देसूद लिहायची, मुख्य मुद्दा आणि उपमुद्दा त्याच्यामध्ये आलाच पाहिजे। त्यानंतर सिंधू संस्कृतीमधील व्यापारी वैशिष्ट्ये हा एक महत्त्व, कारण सांस्कृतिक जीवनाविषयी विचारलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की बंदरे, कारखाने, कोठारं ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी नक्की मेन्शन करणं अपेक्षित आहे। वर्तमान भारतात कृषी विकासासाठी धान्य गोदाम आजही आहेत, ओके, आणि बिबियाणं साठवण्यासाठी पण गोदाम आहेत। सिंधू संस्कृतीमध्ये किंवा हडप्पा नगरांमध्ये मुख्यालय नगरांच्या मधोमध आहे। आजही जुन्या शहरांमध्ये मुख्यालय त्या शहराच्या मधोमधच आहे बरं का मित्रांनो, हे लक्षात ठेवा। सो जसं की आपण म्हणू शकतो की इंडस सिव्हिलायझेशन मध्ये जी रचना होती त्यांची शहर रचना किंवा जे सभा आणि समित्या होत्या याला आपण रिलेट करू शकतो आजच्या आपण जसं म्हणूया की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्याशी आपण त्याला नक्कीच रिलेट करू शकतो। हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। इंडस सिव्हिलायझेशन मधलं धार्मिक जीवन साहजिक आहे, तेथील पूजा किंवा आपण त्याला म्हणूया की पशुपूजा असेल, ओके। सेकंड थिंग काय होती, तेथील त्यांचं दफन पद्धती ज्या आहेत त्या पद्धती असतील,
ठीक आहे. सोबतच या ठिकाणी ह्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत किंवा सण असतील किंवा अजून काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समसमान पाहायला मिळतात आजच्या वर्तमान जीवनामध्ये सुद्धा. ओके, सो अशा पद्धतीनं हे उत्तरामध्ये काही स्टेप्स तुमच्या आल्या पाहिजे. हे प्रमुख 4 मुद्दे तुमच्या उत्तरात आले पाहिजे. आणि मग समारोप करा की वरील चर्चेनुसार अतिशय स्पष्ट होते की वर्तमानातील भारतीय सामाजिक राजकीय नागरी जीवनावर सिंधू संस्कृतीचा व तेथील नगर रचनेचा आणि त्यावेळेसच्या जीवन क्रियाकल्पाचा आजच्या वर्तमान जीवनावर ठसा पाहायला मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही त्याला कंक्लूड करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय मला, तर ह्या प्रश्नाला तुम्ही न्याय देत असताना काही 4 ते 5 प्रमुख मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा कोणता होता बरं आपला? पहिला होता रस्ते हा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे सांडपाणी हा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे घराची रचना, घर. ओके, हे लक्षात ठेवा. चौथा मुद्दा कोणता आहे आपला? तर त्यांच्या व्यापाराच्या अनुषंगाने काही फीचर सांगता येत आहेत का. 6वा मुद्दा काय असणार आहे? त्यांच्या मुख्यालयासंदर्भातला. ओके, कारण तो पण एक त्यांच्या टाउन प्लॅनिंगचा भाग असणार आहे. ओके, आणि त्यानंतर त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाबद्दल हा एक मुद्दा या ठिकाणी असणार आहे. सो अशा पद्धतीने ह्या मुद्द्यांना चांगला न्याय द्या आणि अशा पद्धतीने आन्सर लिहून त्याला तुम्ही वेल जस्टिफाय करू शकता. समजतंय? सो अशा पद्धतीने हे उत्तर तुमचं तयार होणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो मित्रांनो, मला असं वाटतं की या प्रश्नाला जर तुम्ही ह्या काही 5 ते 6 प्रमुख मुद्द्यानुसार जर न्याय दिला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समर्पक पद्धतीनं लिहू शकता. पण नक्की लक्षात ठेवा, प्रश्नाची ज्यावेळेस तुम्ही उत्तराची सुरुवात करत असाल त्यावेळेस रूपरेषा लिहायची, हे नक्की आहे. ओके, 8 मिनिटात उत्तर होतं रूपरेषा न लिहिता, पण रूपरेषा लिहून सुरुवातीला जर ती उत्तर 10 मिनिटात होत असेल किंवा 15 मिनिटात होत असेल चालेल. हळूहळू तो टायमिंग कमी करत करत आपल्याला एका चांगल्या उत्तराकडे येता येऊ शकतं. ओके, हे सेशन किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेशन आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.